जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ Hello everyone, welcome back to our channel and welcome back to our family trip. आणि आजचा दिवस काय आहे? आजची आयटनरी काय? आज आम्ही जाणार आहोत चर्चवरून जाणार आहोत जे आमचं महल राहिलेलं ते आणि आज आम्ही एकदम टाईमवर होतो ऑलमोस्ट 8 वाजले 7:45 वाजलेले आहेत आणि रेडी झालेलो आहे आणि आमचं ऑरेंज हे मॅचिंग आहे पण हे वेगळं दोन्ही पण ऑरेंजच आहेत ना तुम्हाला सांगायला हे कोणते कलर आहे आणि बॅग्स काढलेले आहेत बाहेर नानूची तयारी बाकी आहे फक्त बाकी तर सगळं झालेलं आहे ऑलमोस्ट आणि काल आम्हाला महल बघताना आलं पॅलेस बघताना आलं तर पॅलेस आज ठेवलेलं आहे कारण की पावसाने एवढा थैमान घातला यांना उतरवलं आणि तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल की पावसाने खूप थैमान टाकला की भिजून हे लोक गाडीमध्ये बसलेले आहेत आणि बघूया आता आजचा दिवस कसा आहे आणि आज पाऊस दाखवत तर नाही आहे वेदर फोरकास्टमध्ये पण बघूया चल 5 जणांच्या 5 बॅग हा कचरा केलाय की आम्ही साफ करायला अगरचा हँडल्ड व्हॅक्यूम क्लीनर यूज करतो आणि याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जाऊन चेक करा कुकी ए कुकी गुड मॉर्निंग कुकी ती फाल्गुनीची पर्सला एवढे सारे ते हे लावलेले सगळे काढून टाकले ए कोको कसे चावतो आजीला चाव कोको आजीला चाव कोको हा आबा आहेत आबा न घेऊया पुढेच आहेत आबा चलो सो आजची आयटनरी तुम्हाला आतापासून बघायला मिळेल कशी काय आहे आणि काय नाही लास्ट पर्यंत बघा शेवटला खूप मजा येणार आहे ब्लॉगच्या चल बाबू ये चल ये लवकर घ्या उचलून एक सुजू घाल पटकन सुजू नाही घेतले का असा आहे चर्च एकदम वेगळ्या कलर केले आणि पूर्ण दगडांनी बनवलं आहे खूप छान आहे आणि इकडे बघा या आतमध्ये जाऊन आलीस आतमध्ये चांगलं आहे पण त्यांची प्रेयर चालू आहे मी गाडी आणतो तुम्ही तिकडे उभे राहा सो त्यांची प्रेयर चालू आहे म्हणून पूर्ण आतमध्ये जाऊन ना देत फाल्गुनी समोरून इथूनच बघून आली आहे छान आहे आता आम्ही सकाळी पहिल्या स्लॉटमध्येच आम्ही आहोत 8:30 वाजताच्या त्यामुळे जास्त गर्दी नाही आहे पण दिवसात खूप जास्त गर्दी असते आम्ही बघितली आहे ती गर्दी काल सो आजच्या ब्रेकफास्टचा लोकेशन आहे इंदिरा कॅफे जो की आहे गुरु स्वीट मार्टच्या समोर आणि गुरु स्वीट मार्ट फेमस आहे मैसूर पाकसाठी मैसूर पाक जिकडे इन्व्हेंट झाला ते मैसूरला झाला आणि इकडे असे खूप काय म्हणतात त्याला गिन्याचुने शॉप्स आहेत की तिकडे खूप छान मैसूर पाक मिळतं आम्ही घरी जेव्हा मुंबईला असतो तेव्हा आणतो इथून तिथून पण इकडे पण खायला आलो नाही बरोबर आहे आम्ही आता आलो गुरु स्वीट मार्ट जो की फेमस आहे इकडे आणि मैसूर पाक इथे आल्यावर आम्ही टेस्ट नाही केलं तर आत्ता करणार पक्का रहेगा मैसूर पाकमध्ये आपल्या इकडे एकच हे आहे इथे बघा एक 4
5, 6 प्रकारचे मैसूर पाक इथे आहेत आणि आपल्या इकडे एकच आहे जो की फक्त आपण मैसूर पाक बोलून घेतो आणि खातो. 6 प्रकार आम्ही घेतलेले आहेत आणि म्हणजे गाडीत पण खाणार आहेत. पप्पा काही ठेवणार नाही, गाडीत पण खाणार आणि आम्ही आता घेऊन पण जाणार. लेट्स सी राहतो. सो असं घेतलेलं आहे. 4 पॅकेट घेतलेले आहेत पाव किलोचे आणि पॅकेजिंग एवढी छान आहे यांची. सो रोजप्रमाणे आजसुद्धा आम्ही कार्ट घेतलेली आहे कारण की ॲक्च्युली ही कार्ट फक्त बाहेरून फिरवणार आहे आणि उतरल्यानंतर आम्ही आतमध्ये जाणार आहोत. रुको एक हमारा आदमी आ रहा है भाई, इनको रख के कैसे जाएगा? आई पकडा हिला, आई तू पण पकडा. कारण माझ्या हातात व्हिडिओ सो हा पूर्ण पॅलेस 450 एकरचा आहे आणि आम्ही फक्त बाहेरून आता राऊंड मारतोय सध्या या ट्रॅपमध्ये आणि आतमध्ये आता जाऊ. तिथे बघू पहिले किती गर्दी जायचं ना बघ. आणि छान फोटोशूट केला आम्ही तिथे. फक्त मला मी जे माझा स्टँड आणलेला तो आणायचाच राहिला. चारी साईडला राऊंड मारला आणि आता आतमध्ये महलमध्ये एंट्री करतोय. पहिलेच शॉपिंग, बाकीचं नंतर. हे काय शॉपिंग आहे ना. हा महल 600 वर्षापूर्वी हे केलेलं आहे ना. आणि किती रुपयात केलं आहे? 42 वर्ष आधी बनलं नाही. 42 lakhs 15 वर्ष बनवायला आणि 42 lakhs बघा. सो तेव्हाच्या काळात 42 लाखाला हा पूर्ण पॅलेस बांधलेला आणि 42 लाखाला बांधला पण 15 वर्ष लागले हे सगळं बांधायला आणि अजून त्यांनी ॲज इट इज मेंटेन करून ठेवलेलं आहे. खूप छान. आपण जो सकाळी गेलो ना बाप्पा तो चर्चा. आतमध्ये गेलो आणि छान असं पॅलेस बघितलंय आणि आमची पॅलेसवाली राणी झोपली आहे. एकदम भारी. हा ना, झोपली ना, टाईमवर झोपली. आणि काय बोलते मस्त होतं. तू 10 टाईमवर झोपली. अच्छा, मला वाटलं मस्त होतं झोपली. हां ओके बोला. एकदम भारी होता पॅलेस. ते खूप मेंटेन केलेलं आहे ॲक्च्युली. हा जो पॅलेस आहे तो त्यांच्या राजाने बनवलेला आहे. काय कृष्णा राजा, कृष्णा
पण मस्त आहे, बघण्यासारखं आहे. तुम्ही जर म्हैसूरला आले तर नक्की विजिट करा आणि घ्या. हे बघा यांचं काय चाललं. अरे नाही, आपल्या गाडीत फॅन आहे. नाही नाही, इकडे खूप पॉलिसी आहेत लोकांच्या विकायचं, काय विकतात आणि खूप महाग. बार्गेन करा जर आले तर खूप महाग. पकडले जाऊन साऊथला आलो आणि नारळ नाही घेतला असं होणार नाही, म्हणून आम्ही नारळ पाणी पण टेस्ट केलं. काल यांनी ॲक्च्युली केलं, मी नव्हतो तेव्हा. आणि आमच्या बघा, मी ओव्हरएस घेतलेलं, ते मॅडमला ओव्हरएस आवडला ऑरेंजवाला. माझं गोड आहे पण आहे. आणि सरळ रस्त्यात जाता जाता आम्हाला युटर्न मारायला लागला, कारण आम्हाला जायचं आहे नानोसाठी अजून एक ठिकाणी, जो की जाता जाता आम्हाला लागतोय. तिथून पण रस्ता आहे का माहित नाही, लोकांनी गाड्या लावल्यात. टायगर रिझर्व सफारी कॅम्पस. किती आहे बघ. बस 6:30 to 8 o'clock मॉर्निंग सेशन जिप्सी आणि म्हणजे आपल्याला तिथे 2:30 to 4 PM बुकिंग करायला लागेल ते. 2:30 आहे, पण तो पण 1.5 तास कोण थांबला. कॅन्सल एवढं टर्न मारलेलं. नाही येताना जंगलच आहे. पुढे गेलं दिसेल बघ. हे बघ समोर आहे. टर्न मारून घे. हे बघ डिअर दिसले का? दिसले का? बघ छान छान. ते बघ डिअर आहेत बघ, वेगवेगळ्या प्रकारचे. पुढे गे. हे बघ दिसतात तुला व्हिडिओ मध्ये. बघ हे बघ, ए नानू, बस हे बघ. दाब नाही, अलाउड नाही थांबायला. गाडी चढण आहे, चल डोंगरावर चढ. ए कुकड्या, बाय कुकू. ए तिथे नाही जायचं. सो आम्ही थांबलेलो आहोत एका स्टॉपवर, जिकडे कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही, किंवा आत्ता आजच्या ब्लॉगमध्ये पण थोडंसं बघितलं असेल की जंगल आहे पूर्ण, आणि याच्यामध्ये खूप सारे प्राणी वगैरे बघायला मिळतात. कालच्या ब्लॉगमध्ये जाऊन बघा, आम्हाला हरिण वगैरे बघायला मिळाली. आणि आजच्या ब्लॉगमध्ये अजून माहीत नाही पुढे काय काय आहे, पण आजचा ब्लॉग हा नवीन ब्लॉग स्टार्ट करण्याचं मागचं कारण आहे नवीन डेस्टिनेशन आहे, नवीन प्लेस आहे, नवीन स्टेट आहे आणि मजा येणार आहे. चल.
क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.